नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ यांनी लिहिलेली, अशोक काकांनी संकलित केलेली पोथी अधिक मास महात्म्य. आजचा आपला अध्याय चाललाय 4. श्री गणेशाय नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे नाम महिमा पतितापै. तोडूनी या भवपाशबंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोतेजन, मल महात्म्य आख्यान, जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी. या मलमासाचे ठाई जाण, करावे गो ब्राह्मण सेवन. म्हणोनी लक्ष्मीपती नारायण, करी कथन तेची ऐका. जया इच्छा वाटे अंतःकरणी, पापाची झाली पाहिजे धुणी. तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुनी मलमास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे. एकांताची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षटकर्माचरण. अध्ययन, अध्यापन, उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी जाण, सुशीळवरी संध्या स्नान. करुणी नसावे लोलुप्तपण, संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विज नष्ट, असंतुष्ट असली या वरिष्ठ. तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले. म्हणोनी लक्षणयुक्त ब्राह्मण, तेची श्रेष्ठ चहुवर्णात जाण. आता ऐका आणिक कथन, वर्तती कैसोनी ब्राह्मणाते. जे करती अश्वसेवन, उपर्जिती इतरा लागून. युद्ध हव्यासमनी धरून, करीती सेवन रूपाचे. तेथे कैचे संध्या स्नान, न घडे षटकर्माचरण. तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण, तोही संपूर्ण नसे पै. अश्व उपर्जती निजांगे, जे करीती संसार सांगे. तेथेही अश्व विक्रय आंगे, न घडे सांगतया ते. म्हणोनी क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण. आता ऐका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्रह्माणांचे. पशुसेवा निरंतर करुनी, जे करीती वाणिज्य कर्माचरण. धन मेळविती भाडे करून, ते वैश्य जाण म्हणावे. त्यावरी रसविकय, धृतमधु लवणादी पाहे. धृतमधु संचय आहे, तूळ राशी अपार. नाना वस्तू जात संग्रह, करून करी जो विक्रय. तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे, न साहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोली जे तत्वदा. ब्राह्मणपणाची वार्ता, बोलो नये जाणपा. पशुसेवा करुनी नित्य, कृषी कर्मा ते आचरत. तेनेची योगे संसार कृत्य, चालविती निरंतर. तेथे स्नान संध्या ते कैची, अष्टोप्रहर चिंता कृषींची. होय न होय तयाची, करणे घडे तयाते. म्हणोनी ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण. प्रतिग्रह तया लागून, न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता परघात कर्मे करी, नीच यातीची संगती धरी. वाट पाडोनी वस्तू हरी, जीवे मारी प्राणिया. चौर कर्म करुनी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण. दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालवी जो. करिता अभिलाष द्रव्याला, बहुत मनी संतोषला. म्हणजे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची. ऐसे न करी जो विचाराते, आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते. भक्षाभक्षण चित्ते, कृतज्ञता सदावसे. नाही संध्या, नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण. तेथे कैचा धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेणे. पापद्रव्य सांचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची. परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी. तरी तो ब्राह्मण ऐसा पाही, द्विपाद पशु बोलिजे. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा न देती तया परतुनी. मोठा लाभ झाला म्हणोनी, निजमनी हर्षित. तरी ब्रह्मस्व हरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही. नेऊन घाली अपायी, रवरव नरकात पैये. आधीच ब्रह्मस्व मारक,
त्याहीवरी कृतघ्न मारक देख, द्रव्यावरी जो सदा आसक्त, पोटन खाय अन्नाते. ऐशियाचे ऋण घेऊनी, जो न देई मागुत्यानी, तरी तो पचे नरक भुवनी, परी सुटका तया लागूनी असेना. येच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश, पुराणांतरी संमतास पहावे बरे आदरे. ऋण वैर आणि हत्या हे तो न चुके सर्वथा, म्हणून दृष्टांसाची कथा आकर्णवू बरी. कोणे एके देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परम निपुण, अश्वावरी आरूढ होन विदेशा लागून तो गेला. घरी कुटुंब असेही सर्व, परी धनाशा धरुनी जीवी, वरी शूरत्वाची उर्मी पाही अंगी बैसे तयाच्या. म्हणून पातला विदेशा, धना लागी चाललेली वयसा, वर्षे क्रमिली द्वादशा, द्रव्य आशा बहुतची. धनाशा धरुनी बहुत, उपरजिता झाला नृपनाथ, धन मिळविले बहुत, ऐका गणती तयाची. सुवर्ण नाणे साप्तशत, द्रव्य झालेसे निभ्रांत, मग मनी उपजला हेत, गृह आशा चित्तात उद्भवली. निरोप घेऊनी माघारी, परतता झाला निज मंदिरी. तव मार्गी काय झाली परी, तेची निर्धारी ऐकिजे. दूरदेशी विदेशपंथ, मार्गक्रमी दिवस बहुत, येत येता एका मार्गात, स्नानाते उतरी माध्यान्नी. वारू उभा करुनी तेथे, वस्त्रे फेडूनी समस्त, एक झरा उपसोनी तेथे, स्नान करीत बैसला. स्नान संध्या वरचे वरी, करुनी सोडिली सिरोरी, तांबूल घेऊनी वरचे वरी, परिधान करी लगबगे. लगबग झाली जाण्याची, मगनी आस उद्भवली कुटुंबाची, म्हणे आजच भेट घेऊ तयेची, परी गाठोडी धनाची विसरला. बैसोनी अश्वावर पाही, निघता झाला लवलाही, द्रव्य आठवणी तयाचे हृदयी, हर्षे पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण, एक पांथिक बैसला येऊन, तयाने निरखता ठिकाण, सापडले धन अनायासे. मग उठोनी अति तातडी, निघता झाला लवड सवडी, म्हणे पुढे करावी परवडी, स्नान आणि उपहारू. म्हणून तो पंथ क्रमित, तव आणिक एक शूद्र येथ, येऊनिया वसत, सिदोरी सोडत भक्षावया. इकडे मार्गी जाता अश्वावरी, स्मरण करीतो अंतरी, तव द्रव्य न दिसे पदरी, विसर निर्धारी मज झाला. म्हणून तैसाची अश्वपिटीत, येता झाला पूर्वस्थळाते, जेथे केले असे स्नानाते, आला तेथे लगबगे. तो तेथे शूद्र असे बैसला, पाहुनी तया ते बोलता झाला, तुम्ही येथे केधवा आला ते आम्हाला सांगिजे. तव शूद्र बोले ते समयी, क्षण एक अवकाश झाला पाही, मग तो म्हणे या ठाई, धन तुझला सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा, तुझा द्रव्यार्थ केऊता, येरू वदेशत साता, द्रव्यार्थ माझे सुवर्ण. ते तुवा अभिलाषिले, माझे मज देता भले, नाही तरी जासी वधिले, मज हस्ते पापिष्टा. येरू आण वाहे ते समयी, मग म्हणे माझा झाडा घेई, महापुरुषा तू कवणे ठाई, विसरलासी धनाते. ऐसा कलह उभयता, होत असे हो तत्वता, शूद्राजवळी न देखे तत्वता, मग प्रवर्तला घाता तयाची. मग तयात म्हणे ते वेळे, बरे झाले ते बरे झाले, परी मी स्वसंतोषे आपुले, अर्धभाग देतो तू ते. अरे माझी 12 वर्षाची कमाई, तू अभिलाषू नको या ठाई, येरू आण वाहोनी म्हणे नाही, नेत्री पाही देखिली म्या. मग सक्रोध होऊनी अंतर, वस्त्रे पुसुनी खड्गधार, तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै. क्षते क्षीण होऊनी अंतरी, म्हणे आता केवता जावे घरी, मुख स्वकुटुंबाते केवी दाऊ तरी, म्हणून माघारी मुरडला. इकडे वृत्तांत येथ झाला, पहा लाभ कवणाला कवण मेला, ऐसी ते असे विचित्र लीळा, पुढे कथेला अवधान द्यावे. अंतरिक्ष जाता नारद मुनी, इतुका वृत्तांत देखिला नयनी, मग तैसाच वैकुंठा लागुनी, त्वरे करुनी पातला. भावे नमिला देवराणा, इही मस्तकी ठेविला चरणा,
पुसले जाता आगमना, कोठून येणे पै झाले. नारद म्हणे हो घन निळा, फिरत फिरत आलो भूतळा. परी तेथे देखिजे लीळा, ती दयाळा अवधारी. सविस्तर कथन झाले ते कधी ब्रह्मनंदन. म्हणे लाभ कवणा लागून, आणि मरण कवणा पावला. ऐसी अन्यायाची परवडी, तू निरखिसी की आवडी. हे जगा माझी तुझी प्रौढी, बरी न दिसे गोविंदा. तू तव त्रैलोक्याचा नाथ, हा अन्याय नसे अवगत. ही तव करणी अद्भुत, बरी न दिसे तुझ लागी. ऐकून या मुनींचे वचना, हासे आले जनार्दना. म्हणे हा अपराध माते जाणा, न लावावा दया निघे. हे तो ज्याची करणी जैशी, भोगिती जाण हो तैसी. जे दूषण ठेविता आम्हासी, जाणोनी होसी अज्ञान. आता ऐकिजे कथन, ऋण आणि हत्या जाण. न चुके कवणा लागून, तेची कारण अवधारी. जयाते प्राप्त झाले जे धन, तो पूर्वी होता सधन. तयापासून घेतले धन, मेला शूद्र तेणे पै. जयाने मारिले शूद्रासी, तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिवसी, नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारे तकादा, जामिना मागे लाविला सदा. येरू पेटलासे द्वंद्वा, परी तो नुसदा नायके. मग देण्याची काळजी भारी, न सोसेची निर्धारी. म्हणून पोटी घातली सुरी, प्राण निर्धारी तेणे दिधला. आता जो होता सावकार, तोची द्रव्य घेऊनी गेला समग्र. ज्याचे गेले तो होता जामीन थोर, म्हणून प्रकार हा झाला. आपली जामिनागत उगवुनी, शेखी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी त्याचे घरी सुरी देऊ घेऊन, दिधला होता प्राण पै तेणे. तोची अंतरी साधून वैर, खडगे तोडिले तयाचे शिर. हा तव बोल कवणावर, सांगा मुनी निर्धारे. ऐकोनी विष्णुमुखींची वाणी, तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करुनी, ऊर्ध्वपंथे तो गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी, श्रोती याते निवेदिली आघवी. या लागी जीवी गोष्ट धरावी, सरती करावी वचने. आदौ ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण, घेतली या न ठेविजे जाण. ते तो अपायाचे कारण, होय निस्संतान पै तेणे. असो आता हे मागील कथन, आठव देतो तुम्हा लागून. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जान, सर्वजनी परिसला. तरी म्हणाल कैसे कथन, परी सीजे व्यास व्यचन. माझे पदरीचे न होती जाण, श्लोकी जाण पुराणींचे. ऐसिया श्लोकाधारे करून, केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणोनी न ठेवाजी दूषण, मज लागुनी स्वामिया. ग्रंथगर्वी असे भाव जैसा, तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा, तेही दशा अवधारी. ही लक्षणी पाचारून ब्राह्मण, तयाची पूजा अगत्य करुनी. मग यथानुशक्ता द्यावे दान, अपुपान्न कृतेसी. कृत शर्करायुक्त पाही, 3 दशक वरी 3ही. दक्षिणेसहित बरवी, धृतयुक्त तै दीजे. वापीकूप सरोवर जीवन, तेथे करावया प्रातस्नान. ऐसे मासवरी करिता जाण, घडे पुण्य ते ऐका. गंगा यमुना सरस्वती पाही, ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरवी, स्नेहे करावी आदरे. तेणे पुण्ये करुनी जाण, होय पापमळाचे क्षाळण. अपमृत्यू गंडांतर दूर होऊन, वैकुंठ भुवने तो पावे. राजा हो अथवा रंक, सर्वांस लाभ समान देख. यदर्थी संशय आणिक, न धरावा देख मानसी. काळे करुनी तीर्थाचे फळ, शरीरशक्ती यात्रा सफळ. द्रव्यशक्ती यज्ञाचे फळ, सेवा फळ ब्राह्मणांची. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ, आतृप्त भोजन घालिता सकळ. आशीर्वाद देती सुफळ, तोची फळे भाविका. म्हणोनी देवाचे मुख, तो ब्राह्मण जाणीजे देख. या लागी सेवा अधिक, मासा माझी निर्धारे. क्वचित वेद मंत्रोच्चारी, क्वचित पुराणाज्ञ जरी.
तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकार असे जो. ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा. येथे संशय न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्ति श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सुत विरचित चतुर्थोऽध्याय गूढः इति चतुर्थोऽध्यायः. शुभं भवतु.